आईचा सर्पदंशाने मृत्यू, मुलीकडून दशक्रिया विधीत शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन। अंधश्रद्धेचा बळी ठरलेल्या शेवाळी परिवाराने अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम हाती घेतली। आईचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने तिच्या मुलीकडून व कुटुंबियांकडून समाजाचं प्रबोधन होण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शुक्रवारी दिनांक 8 मे रोजी टाकळी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील सुशीलाबाई हिरामन शेवाळे वय वर्ष 62 या त्यांच्या शेतात काम करत होत्या। दुपारी काम करून झाल्यानंतर जेवण करायला बसायचे असल्याने हात धुण्यासाठी त्या गेल्या असता पाईपजवळ लपून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला। दंश झाल्याचे लक्षात येताच त्यांना शेतातून घरी आणण्यात आलं। तातडीनं त्यांचा दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली। अचानक घडलेल्या या घटनेने शेवाळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। असे असताना आपल्या पत्नीचा, आईचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने दुसऱ्या कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू होऊ नये या भावनेतून आदर्श पाऊल टाकत जनजागृतीसाठी शेवाळी परिवाराने स्वतःपासून सुरुवात करत दशक्रिया विधीच्या दिवशी AREAS फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधत शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचं आयोजन केलं। नाशिक पूर्व वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक मालेगाव प्राध्यापक श्री शेखर तनपुरे, वन परिक्षेत्र अधिकारी मालेगाव श्री वैभव हिरे, वन परिमंडळ अधिकारी दहिवड 5 श्री AT मोरे, वनरक्षक झाडी श्री योगेश के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन संस्थेचे सुशांत रणशूर, सर्प अभ्यासक ओझर यांनी प्रमुख मार्गदर्शन म्हणून आपल्याकडे आढळणारे प्रमुख 4 विषारी साप, त्यांचे विषाचे प्रकार, सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना, सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्रथम उपचार यावर कृतीशील माहिती देत उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले। या कामी रणशूर यांच्यासोबत असलेले संस्थेचे सर्प अभ्यासक श्रीकांत फड, दारणा सांगवी, राहुल नाईक नाशिक, प्रवीण शेवाळे देवळा यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली। प्रसंगी उपस्थित जनसमुदायास साप, बिबट्या प्राण्यांविषयी माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद रामदास शेवाळे यांनी मेहनत घेतली व नांदगाव येथील आमदार सुहास कांते यांच्या माध्यमातून शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रम पंचक्रोशीतील इतर ठिकाणी घेण्यात येतील असं आश्वासन प्रसाद शेवाळे यांनी दिलं। प्रतिक्रिया: आमची आई शेतात काम करत असताना तिला सर्पदंश झाला व उपचार मिळण्याच्या आधीच तिने या जगाचा निरोप घेतला। साप व त्यांचे विष याबाबत आम्हाला जराही कल्पना नव्हती। आईचे प्राण गेल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आज हा प्रसंग आमच्या कुटुंबावर ओढवला आहे। मात्र रोज कुठे ना कुठेतरी अशा घटना घडतच आहेत। या घटना आपण थांबवू शकतो असा विचार आमच्या मनात आला। आम्ही इतर ठिकाणी शोध घेतला असता AREAS फाउंडेशन बाबत माहिती मिळाल्याने आम्ही त्यांना जनजागृती करण्यासाठी दशक्रिया विधीच्या दिवशी बोलावले व प्रबोधन करण्यावर भर दिला। आमची आई आमच्यापासून हिरावली गेली, मात्र दुसऱ्या कोणाच्याही घरातील व्यक्तीचा असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये म्हणून आम्ही पुढाकार घेत गावातील किंवा पंचक्रोशीतील एकही व्यक्तीवर असा प्रसंग ओढवू देणार नाही याची सुरुवात आज शेवाळे परिवाराने करून दिली। शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली। शोभाबाई भास्कर थोरात मुलगी, मंत्राने विष उतरतं या अंधश्रद्धेने घेतला एक बळी। ग्रामीण भागात अनेक गैरसमज व अंधश्रद्धा पसरलेल्या असतात। त्यापैकीच एक अंधश्रद्धेने शेवाळे परिवाराने आपल्या आईला गमावलं। सर्पदंश झाल्यानंतर मांत्रिकाकडून मंत्र टाकून घेतल्यास विष उतरतं व माणूस बरा होतो अशी अंधश्रद्धा बाळगून भाबड्या आशेने शेवाळे परिवाराने सुशीलाबाई यांना मंत्र टाकण्यासाठी गावातीलच एका व्यक्तीकडे घेऊन गेले होते। मात्र विष न उतरता त्यांना अधिकच त्रास होऊ लागला। त्यानंतर त्यांना मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच सुशीलाबाई यांची प्राणज्योत मावळली। त्यांनी जगाचा निरोप घेतला। मंत्राने विष उतरत नसल्याचे AREAS फाउंडेशनकडून जनजागृती कार्यक्रमात सांगण्यात आलं। 1.5-2 फुटाचा पेक्षा आपल्याकडे जास्त दिसत नाही। रात्रीचाच शिकारीसाठी बाहेर पडतो। मुख्य खाद्य त्याचं उंदीर आहे आणि उंदीर जेव्हा
आपण झोपल्यावरती त्यांचं काम सुरू होत असतं. आणि हा साप रात्रीच्या बऱ्याच वेळेला अंथरुणामध्ये सर्पदंश झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर आपण जेव्हा खाली झोपतो जमिनीवर, तेव्हा झोपत असताना आपण एक तर भिंतीच्या कडेला झोपतो, दोन्ही भिंतीच्या कडेला, आणि कडेला झोपलेला असताना आपण जेव्हा कूस बदलतो, हा जेव्हा शिकारी करण्यासाठी उंदीर आपल्या घराच्या आजूबाजूला येतात, आपण काय करतो, समोरचं अंगण स्वच्छ ठेवतो, मागच्या अंगणामध्ये खरगटे भांडे धुतल्यानंतर तिथंच खरगटं पाणी टाकतो. आणि तिथं खरगटं पाणी टाकलं की त्या ठिकाणी उंदीर जमा होतात. उंदरांना माहिती इथे खरगटं मिळतंय, खायला मिळतं. उंदीर जमा झाले की तिथे बिळं तयार होतात. मग उंदरांना येणं जाणं त्या घरामध्ये सोपं होत असतं. तर आपल्या घराच्या खालून आणि त्या बाहेर उंदरांची बिळं असतात. उंदीर त्या बिळातनं घरामध्ये आले की सापही असा घरामध्ये येतो. आणि त्यामुळे महिलांचा मृत्यू होण्याचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि महिला बऱ्यापैकी मिश्री हा पदार्थ पण वापरतात, ज्याच्याने अजूनच आपली रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली असते. पुरुषांचं थोड्या वेळ शेतामध्ये काम करतात, बाकी पावडरी आणायला जायचे, प्रचाराला जायचे, या निमित्तानं पुरुष मंडळी थोडंसं गावाला फेरफटका मारून येतात. पण महिला मात्र बिचारी सकाळी डबा घेऊन गेली का संध्याकाळी 6 वाजताच तिची सुट्टी होती. ती पावडर आणायला जात नाही, तर पावडा आणायला जात नाही. सकाळी दिवसभर फक्त गप्पा आणायच्या, त्या कुठं शेतातच. पण या गप्पा मारत असताना माझं म्हणणं हे आहे की ज्यावेळी तुम्ही निंदायला बसता त्याच्या आधी तुमच्या हातात एक टोकर पाहिजे. त्या टोकराने जेवढं तुम्हाला गवत निंदायचं आहे त्या गवतातून जर तो फिरवला तर त्या गवतात कुठल्याही प्रकारचा साप नसल्याची तुमची खात्री झाली तरच ते गवत निंदायला घ्यायचं. आणि जर त्याच्यामध्ये काही वाटलं तर घरच्यांना सांगून त्याचा वेळेवर बंदोबस्त करायचा. बंदोबस्त करायचा म्हणजे मारून टाकायचा नाही, एकतर तो काठीने काढून द्यायचा किंवा जवळपास सर्पमित्रांचे नंबर आम्ही तुम्हाला देऊ, त्यांना फोन करा, पकडून घेऊन जातील. मात्र स्वतःहून मारण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण जर सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही बघितलं तर आपल्यापेक्षा मोठी काठी घेऊन साप मारायला जातो. आपली हाईट असते 5 फुटाची, काठीने तो 10 फुटाची. उगारायला जाता जाता सापाचा हल्ला करण्याचा स्पीड एका सेकंदाला 8 फूट एवढा आहे. म्हणजे आपल्याला पापणी हलवायला जितका वेळ लागतो तेवढा वेळ साप चावून त्याच्या जागेवरती असतो. आणि हा साप जर चावला तर कळत देखील नाही. आणि म्हणून आपल्याला असा दंशानंतर मृत्यूचं कारण आपल्याला ठरू शकतो. त्यापेक्षा आपण ती गवतामध्ये काडी जर फिरवली किंवा जर टोकर फिरवला, बांबू फिरवला तर लक्षात येईल कुठेही साप नाही. मुळात पुढे जाऊन अजून बघितलं पाहिजे की या गवतात कुठेही बिळं तरी आहेत का उंदरांचे. आणि या बिळांजवळ गेलं की तिथे जर साप बसलेला असेल तर तो योगायोगाने किंवा दुर्दैवाने आपल्याला वृत्त संकलन विभाग नाशिक, लक्ष न्यूज नाशिक.